आज आपण हिवाळा स्पेशल खमंग खुसखुशीत बाजरीची पुरी केलेली आहे। ही पुरी 3 ते 4 दिवस अगदी छान टिकते। प्रवासाकरताही तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता। मुलांच्या छोट्या भुकेसाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे। लहान मुलं बाजरीच्या भाकरी शक्यतो खात नाही, तर अशा प्रकारे तुम्ही खमंग बाजरीच्या पुऱ्या केल्या तर मुलं अगदी आवडीने खातील। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पुऱ्या बनवायला सुरुवात करू। तर पुऱ्या बनवण्याकरता या ठिकाणी आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1.5 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊ। चिमूटभर हिंग घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। पुऱ्या आणखी चविष्ट लागण्याकरता वाटण तयार करून घेऊ। 1 चमचा जिरे घातलेला आहे। 1 चमचा धणे घालूयात आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। जाडसर फिरवून घेऊ। चवीनुसार हिरवी मिरची घालूयात। लसणाच्या काही पाकळ्या घालूयात आणि अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालून अगदी बारीक वाटून घेऊ। वाटण घालायचं आहे। तर ह्या पिठामध्ये आपण बारीक कापून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर घातलेली आहे, ती दाखवायची राहून गेली। मेथीची कडसर चव पुऱ्यांना येते, त्यामुळे पुऱ्या आणखी खमंग लागतात। पण जर तुम्हाला मेथी आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल। कोथिंबीरऐवजी तुम्ही कसुरी मेथी ही घालू शकता आणि 1 चमचा पांढरे तीळ ही घातलेले आहे, तेही दाखवायचे राहून गेले। आणि हे पीठ अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला अगदी सैल पण नाही ठेवायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं। मध्यम असं पीठ छान भिजवून घ्यायचं आहे आणि लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत। पोळपाटला तेल लावायचं आहे आणि पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत। गव्हाच्या पिठा इतका चिकटपणा बाजरीच्या पिठाला नसतो, त्यामुळे पुऱ्यांचा आकार गोल नाही येणार। तर अशा प्रकारे तुम्ही बोटांनी एकसारख्या पुऱ्या करून घेऊ शकता। वाटीच्या साहाय्याने गोल पुऱ्या बनवू शकता। ह्या पुऱ्या आपल्याला अगदी पातळही नाही ठेवायच्या आणि अगदी जाडही ठेवायच्या नाहीये, मध्यम अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। बाजरीचं पीठ असल्यामुळे 2 किंवा 3 पुऱ्याच एका वेळेस आपण करून घेणार आहोत। त्या तळून घ्यायच्या आहेत किंवा एक पुरी लाटून तुम्ही तळून घेऊ शकता। एकत्र जास्त पुऱ्या करून ठेवायच्या नाहीयेत। बाजरीचं पीठ असल्यामुळे ते लगेचच वाळलं जातं। तर तेल गरम झालेलं आहे। एकदा तेल गरम झालं की मध्यम आचेवर पुऱ्या आपण छान तळून घेणार आहोत। पुऱ्यांना मस्त लालसर कलर येईपर्यंत पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहेत। पुरी काढून घेऊयात आणि अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत। हिवाळा स्पेशल बाजरीच्या खमंग पुऱ्या तयार आहेत। अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या करून पहा आणि मला सांगा कशा वाटल्या ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।